गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. येस, मी आज इथे भाषण करायला नाही आली आहे, मी तुमच्याशी संवाद साधायला आली आहे. त्यामुळे संवाद हा एकतर्फी होत नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी काही विचारीन किंवा मी काही बोलीन त्याचा प्रतिसाद मला जर मिळाला तर मला आनंद वाटेल. आज आपण जे स्नेहसंमेलनाला आज सगळे जे उपस्थित आहोत, मला असं वाटतं स्नेहसंमेलन म्हणजे फक्त नृत्य नाटक असं नाही, तर तो शिक्षण प्रवास, जो वर्षभराचा वार्षिक प्रवास जो असतो त्याचा एक आरसा आहे. आज जे पालक इथे उपस्थित आहेत त्या पालकांचं वारंवार आम्हाला जी मदत होत असते त्यासाठी खरंच आम्ही तुमचे आभार मानतो. I also welcome all the luminous guests today on the dais, of the dais. It means a lot because you all people have taken time from your busy schedule and present here today to motivate our children, and it really means a lot. Thank you, and it's a feeling of gratitude for all of you, even for the parents. आज पालक म्हणून आपल्याला ह्या काळात म्हणजे जे आपण आता AIच्या काळात आलेलो आहोत ना, तर त्या काळात ना 3 प्रश्न आपल्याला नेहमी पडले पाहिजेत. पहिला प्रश्न, आपलं मूल आनंदी आहे का? दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे आपलं मूल चांगला माणूस म्हणून बनू शकतो का आणि तो बनतोय का? कारण की आपण किती मार्क मिळवतो त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी देखील त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देते. तुम्ही काही वर्षांपूर्वी ऐकलं असाल फेरारी की सवारी हा पिक्चर आलेला, माहिती आहे का? किती जणांना माहिती आहे फेरारी की सवारी असा एक हिंदी मूवी आलेला? किती जणांना माहिती आहे? त्याने हात वर करावं. पाहिलाय? जर ज्या पालकांनी पाहिला नाहीये त्यांनी तो पिक्चर अवश्य बघा. कारण पालक म्हणून जी मूल्य आपल्याला आपल्या मुलांना द्यायची असतात ती त्यात आहेत. आणि एक छोटासा किस्सा त्यातला मी तुम्हाला सांगते. त्या वडिलांचं काम असायचं की रोज संध्याकाळी क्रिकेटच्या कोचिंगला त्या मुलाला बाईकवर घेऊन जाणं. तसेच एके दिवशी ते बाहेर पडले, आणखी निघाले आणि तो मुलगा आणि ते इतके संवादात गुंतले की त्यांनी एक सिग्नल जम्प केला. सिग्नल जम्प केल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात आलं आणि त्यांनी वडिलांना सांगितलं की आपण एक सिग्नल जम्प केला आहे. पुढे गेल्यानंतर एका चौकात त्यांनी त्यांची गाडी उभी केली आणि उभी केल्यानंतर समोर चालत गेले. तिकडे पोलीस उभे होते. त्या पोलिसांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की काय दंड काय आहे, काय फाईन आहे जर आपण जम्प केला एखादा सिग्नल तर पोलीस त्याच्याकडे कुतूहलाने बघतात. कारण असं जनरली कोणी विचारायला येत नाही. तर ते म्हणतात क्यों, किसने किया? तर त्यांनी म्हणाले मैंने किया. आपको किसी ने देखा? आपको किसी ने कुछ पूछा? तर ते म्हणाले हाँ देखा ना, मेरे बेटे ने देखा. म्हणजे काय कि आज जो देखेगा वही तो करेगा. त्यामुळे आपण आपल्या पालक म्हणून भान ठेवलं पाहिजे की आपण आपल्या मुलांसमोर काय बोलतोय, काय वागतोय, उठतोय, बसतोय. कारण की ह्या वयात आपण त्यांचे रोल मॉडेल्स असतो. वी आर देअर को एज्युकेटर्स. तुम्ही तुमचा प्रवास तुमच्या मुलांबरोबर सातत्यपूर्ण चालू ठेवता. सो यू आर द को एज्युकेटर्स. आणि तुम्ही आणि आम्ही देखील स्पर्धक नाही, आपण को पार्टनर्स आहोत. आणि बिकॉज वी आर को पार्टनर्स वी हॅव टू वर्क टुगेदर. आणि ती मूल्य आणि आम्ही नेहमीच बघत असतो. तुमच्या हेडमिस्ट्रेस गीता विल्सन मॅडमकडून आम्हाला नेहमी कळतं की तुम्ही सातत्यपूर्ण शाळेसोबत राहत असता, शाळेच्या विकासासोबत राहत असता. एक दुसरं उदाहरण म्हणजे एका किनाऱ्याला अचानक समुद्रातून काही स्टारफिश जे तारामासा असतात ना ते धडकले आणि सगळे येऊन किनाऱ्यापाशी पडले. एक लहान मुलगा तिकडे खेळत होता. खेळताना त्याने पाहिलं आणि त्यांनी त्याच्या चिमुकल्या हाताने तो प्रयत्न करत होता की जितके मासे शक्य आहेत तेवढे घ्यायचे आणि त्या समुद्रामध्ये पुन्हा जाऊन टाकायचे. तिथून एक माणूस चालत जात होता किनाऱ्यापासून. तो त्या मुलाकडे आला आणि त्याला म्हणाला की अरे तू काय करू शकणार आहेस, किती फरक पडणार आहे तू हे सगळं करून.
तर त्याचं उत्तर काय होतं, त्याच्या हातात एक मासा होता, स्टारफिश होता. तो म्हणाला, तो घेतला त्याने आणि तो समुद्रापाशी गेला आणि तो टाकण्यासाठी गेला आणि त्याने सांगितलं की पडतो ना, या एका माशाला तरी फरक पडतो. त्यामुळे आपण समाजाला काही बांधील आहोत, आपण समाजासाठी काही करायचं आहे. ही समाजाची बांधिलकी आपल्याला माहिती पाहिजे आणि ती असली पाहिजे. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय प म राऊत सर. त्यांना लक्षात होतं की आज ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्या मातीला आपण काहीतरी देणं म्हणतो आणि म्हणून आज तो हा अट्टहास त्यांनी केला आणि इथे मातोश्री पार्वती राऊत विद्यालय स्थापन झालं, ज्याच्यामुळे आज आपण सगळे इथे उपस्थित आहोत. ही सामाजिक बांधिलकी. आणि मला असं वाटतं की शाळेला जर अजून क्वालिटी एज्युकेशन, आज मगाशी स्किल एज्युकेशनबद्दल बोललो आपण, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्सबद्दल बोललो, कारण की आपल्याला पर्यायच नाही आहे. इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. आपण कितीही म्हणालो की आपल्या मातृभूमीत आपल्याला शिकायचं आहे, तरी बाहेर गेल्यानंतर हा फरक पडतो. जेव्हा मुलं फेकली जातात या बाहेरच्या जगामध्ये, तिथे एकच गोष्टीची कमतरता भासते, दॅट इज तुम्हाला सगळं येत असलं तरी हाऊ टू स्पीक. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ही कम्युनिकेशन स्किल्स कशी वाढवू शकतो? स्किल एज्युकेशन मिळेल, बाहेर जाऊन आपण सगळं करू, सगळं ब्ला 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 सगळं कबूल आहे मला. एक महापुरुषाने म्हटलेलं एक महत्त्वाचं वाक्य मला इथे आठवतं आणि मला तुम्ही सांगायचं की हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याचा उपयोग तुम्ही भाकरीसाठी करा आणि दुसऱ्या नाण्याचा उपयोग तुम्ही पुस्तकासाठी करा, कारण ती भाकरी तुम्हाला जगवेल आणि ते पुस्तक तुम्हाला कसं जगवायचं ते शिकवेल. सांगा बघू मला, हे वाक्य कोणी म्हटलंय? एनी आयडिया? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. किती दूरदृष्टी होती. आणि हे वाक्य त्यांनी म्हटलं आहे. आणखीन खरंच या वाक्यासाठी आपण सुद्धा पालक म्हणून खूप सजग झालं पाहिजे, कारण की आपली मुलं वाचन यापासून प्रचंड दुरावली आहेत. मुलं कशाला, आपण सुद्धा. मग तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स कसे वाढणार? जर तुम्ही वाचनच केलं नाही तर ते वाढणार कसं? त्याच्यामुळे प्रत्येक पालकांनी, जसं आपण छोटीशी गिफ्ट देतो ना, तसं प्रत्येक पालकांनी महिन्यातून एक छोटंसं पुस्तक किमान आपल्या मुलाला द्यावं. ती बीजं रोपावीत. आज मुलं लहान आहेत तेव्हापासूनच. आणि मोठी मुलं जी आहेत 8वी 9वी 10वीतली, ते एक पेपर तरी किमान आठवड्यातून इंग्लिश आणावा आणि आपल्या समोर वाचायला लावावा. आपण बाजूला बसावं, कारण की हे वेळेची गरज आहे आणि आपण ती विसरता कामा नाही आहे. तुम्ही जेव्हा मुलांना शाळेत पाठवता ना, तुमच्या बॅगा घेऊन मुलांची जे दप्तरे येतात त्याबरोबर ती दप्तरं नसतात, तो आमच्यावर ठेवलेला विश्वास असतो. आणि त्या विश्वासाला खरं उतरण्याचं काम आम्ही आमच्या परीने नेहमीच करत राहू. पण तुमची देखील जबाबदारी आहे, कारण की 5 आणि 6 तास जेव्हा इथून निघून जातात मुलं, त्यावेळेला मात्र जी मूल्य तुम्ही शिकवता तीच बेज त्या मुलांना सदोदित ते बघत असतात. ॲज आय सेड की यू आर द रोल मॉडेल्स ऑफ युअर चिल्ड्रन, बिकॉज कंटिन्युअसली ती मुलं तुमच्याकडे पाहत असतात आणि त्याच पद्धतीने ती वागण्याचा प्रयत्न करत असतात. काहीतरी आपल्याला बोलता बोलता पण म्हणतात ना की तू नाही का असं केलंस, मग मला का बोलतेस? हे त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे तुमची साथ आम्हाला नेहमीच मिळत असते. पण मला असं वाटतं की अजून आपल्याकडे मुलं वाढली पाहिजेत. मुलं जर आज इथे अजून जास्त प्रमाणात आपल्याकडे शिकायला आली तर आपण क्वालिटी एज्युकेशन किंवा जे अत्याधुनिक एज्युकेशन आहे ते आपण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. कारण की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं करता येतं का? तर नाही. आणि त्यासाठी देखील तुमची साथ आम्हाला असते. त्याबद्दल खरंच मी तुम्हाला तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञ आहे की तुम्ही वेळोवेळी आम्हाला साथ देता. आता मुलं मोठी होताना या सगळ्या गोष्टी, मुलं यशस्वी होणं हे तर आहेच, डॉक्टर इंजिनियर अधिकारी होणं हे सुद्धा मान्य आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्या मुलांमध्ये संवेदनशीलता हवी. हे पालकांनी आजपासून नोंद करून ठेवा.
का संवेदनशीलता हवी? कारण की जेव्हा आता AIचं युग येणार आहे, प्रत्येक गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालते. मग जर इमोशन्स गेले मुलांमधले तर आपलं जगणं कठीण होऊन जाईल, हो की नाही? त्यामुळे आपलं मूल संवेदनशील होतं आहे, अवेअर होतं आहे, एक चांगला माणूस होता आहे की नाही, या सगळ्यावर लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण नक्कीच पार पाडू. आमच्या शाळेत जेव्हा तुमचं पाल्य असतं तेव्हा खात्री ठेवा आणि जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला तर आम्ही त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करत राहू. कारण की हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड आणि मुलांना मी नेहमी म्हणते, जर इथे कोणी मुलं मोठी असतील तर इट इज नॉट इन युअर हँड वेअर यू आर बॉर्न. It is not in your hand what parents you're having, what is their mental status, social status, financial status, but one thing is in your hand and that is the destination where you want to reach. त्यामुळे डेस्टिनेशन आपल्याला कुठे पोचायचं आहे ते नेहमीच आपल्या हातात असतं. त्यामुळे आयुष्याला कारणं देत राहायचं नाही, पण आयुष्यात पुढे जायचं हेच सत्य आहे. शेवटी जाता जाता तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी घरातून संस्कार, शाळेतून संस्कृती, घरातून संस्कार, शाळेतून संस्कृती, दोघांच्या संगमातून घडते उज्ज्वल पिढी आणि ती पिढी आपण नक्कीच घडवू अशी आशा ठेवते मी आणि त्यासाठीची वाटचाल आपण करू. ऑल द बेस्ट टू माय डिअर स्टुडंट्स. Thank you so much. God bless you all and keep shining. Thank you.